ख्वाजा गरीब नवाज फाउंडेशन व मुस्लिम जमात नारायणगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित हजरत मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त सर्व धर्मीय नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिरच्या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी उपस्थित असणारे माझे सहकारी API शेलार सर, त्याचबरोबर योगेशभाऊ पाटे, डॉक्टर पंजाबराव कथे, संतोषदादा वाजगे, आशिषभाऊ माळवतकर, समदभाई नमदार, सादिकभाई आता, आरिफ अतार, डॉक्टर इम्रान शेख, संतोष गोडसे, डॉक्टर हिनाई नमदार, भावनाताई बेल्लेकर, इजाजभाई अतार, मेहबूब काजी, त्याचबरोबर ज्यांचं नाव घ्यायचं राहिलं असे सर्व व्यासपीठावर विराजमान असणारे सर्व सन्माननीय, त्याचबरोबर समोर उपस्थित असलेले सर्व पत्रकार बंधू, इतर नागरिक, त्याचबरोबर ज्यांच्या संयोगातून हे आरोग्य तपासणी शिबिर होते असे सर्व डॉक्टर, नर्सेस, त्यांचा स्टाफ, त्याचबरोबर ही लहान मुलं या ठिकाणी उपस्थित आहेत. तर सर्वप्रथम मी मुस्लिम समाजाचं अभिनंदन करतो की आरोग्यासारख्या विषयावरती आपण काम करत आहात. या ठिकाणी शिबिर आयोजित केलेलं आहे. खरं तर सदृढ नागरिक हे कुठल्याही राष्ट्राचं एक संपत्ती असते आणि ते घडवण्यासाठी, आणि जर नागरिक सदृढ असेल तर ते राष्ट्र, ते राज्य, ते तालुका, तो गाव हा सदृढ असतो आणि त्याच्यासाठी आपण काम करत आहात. त्याबद्दल मी आपलं अभिनंदन करतो. खरं तर आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये किंबहुना आम्हाला पोलीस म्हणून सुद्धा ह्या धावपळीच्या याच्यामध्ये खाण्याचं टायमिंग योग्य नाही आणि त्याच्यामुळं आपल्याला आरोग्य नसते. त्याच्यामुळं बरेचसे आजार जडतात आणि कळत नकळत आपण त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून चालतो. खरं तर दवाखाना जवळ असला किंवा घरातला डॉक्टर असला की आपण पटकन जाऊन तपासणी करत असतो. तसं आरोग्य शिबिर प्रत्येक गल्लीमध्ये, प्रत्येक याच्यामध्ये झालं तर लोक जास्तीत जास्त जाऊन त्या ठिकाणी चेकअप करतील आणि एखाद्या आजाराचं विपर्यास होण्याआधीच आपल्याला त्याची माहिती होईल आणि आपण त्याची तपासणी करून घेऊन पुढचं निदान करू. तर हे एक चांगलं काम या ठिकाणी होत आहे. एक पोलीस विभागाचा अधिकारी म्हणून आम्ही नेहमी शांतता, सुव्यवस्था आणि सुरक्षितता राखण्याचं काम नेहमी करत असतो. पण सुरक्षिततेबरोबर लोकांचं निरोगी राहणं हे त्या पद्धतीनं खूप महत्त्वाचं आहे. कारण की शरीर निरोगी राहणं, लोकांची डोकी निरोगी राहणं हे अतिशय आमच्या कायदा सुव्यवस्थेसाठी अतिशय गरजेचं आहे आणि अतिशय स्तुत, म्हणजे मला याच्या आधी मी म्हणजे अतिशय स्तुत कार्यक्रम आपण या ठिकाणी घेतलेला आहे. त्याबद्दल मी पोलीस विभागातर्फे, आमचंही अर्ध काम तुम्ही हलकं करत आहात, त्याबद्दल मी विभागातर्फे आभार मानतो. आणि याच्या आधी अशा कार्यक्रम मुस्लिम विभाग समाजाच्या किंवा मस्जिद आवारामध्ये याच्या आधी मी कोरोनाच्या काळात गेलो होतो, ज्यावेळेस पूर्ण लॉकडाऊन होतं आणि काही ज्यांची वय तरुण आहेत असं न ऐकणाऱ्या मुलांना समजावून सांगण्यासाठी मला जायची गरज आली असते. आणि त्याच्यानंतर मला आज या ठिकाणी अतिशय चांगल्या कार्यक्रमाची ठिकाणी मला जायला भेटलं. तर जे 2 वर्षांनी मला प्रचिती येणार आहे, मदतकर साहेब, जे 2 वर्षांनी मला प्रचिती येणार आहे ती मला ह्या पहिल्या 30 दिवसामध्येच आलेले आहे की नारायणगाव अतिशय चांगलं ठिकाण आहे. तरी नक्कीच, तरी शेवटी जाता जाता एवढं सांगतो की सर्व आजूबाजूचे नागरिक आहेत, सर्वांनी अशा आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.